अगदी कोणत्याही प्रकारच्या भरल्या भाज्या असतील असा हा सुका भरला मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला की अगदी महिनाभर छान राहतो आणि तुम्हाला हव्या त्या भरल्या भाज्या अगदी 5-10 मिनिटांमध्ये तुम्ही तयार करू शकता. तर हा मसाला कसा तयार करायचा यापासून आज आपण भरली मिरची कशी बनवायची ते बघणार आहोत. ते सुद्धा कुकरच्या फक्त एका शिटीमध्ये. आता तुम्ही जर बॅचलर असाल, वर्किंग असाल तर तुमच्यासाठी अगदी उपयुक्त व्हिडिओ आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल, अजून तुम्ही कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. आता भरल्या मिरच्या बनवण्यासाठी तसं बघायला गेलं तर बाजारामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या मिळतात. तुम्हाला जी आवडेल, तुम्हाला जी मिळेल ती तुम्ही इथे वापरू शकता. बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे. साध्या लवंगी, पोपटी मिरचीच्या तुलनेत या मिरच्या तशा बघायला गेलं तर तिखटाला कमी असतात. म्हणून चवीलाही मसाला अगदी छान लागतो. आता आपण साधारणतः पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि फक्त 2 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवलं की यामध्ये पाणी भरलं जातं. त्याने भाजीना पानसट लागू शकते किंवा लवकर खराबसुद्धा होऊ शकते. स्वच्छ धुतलेल्या मिरच्या एखाद्या कॉटनच्या कापडावर किंवा टिश्यू पेपरवर आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून 1-2 दिवस चांगल्या मिरच्या टिकून राहतील. जरी प्रवासाला जात असाल तरी ही मिरची तुम्ही डब्याला नेऊ शकता. आता अशी स्वच्छ करून घेतलेली मिरची देठाचा भाग न काढता मधून अशी आपल्याला चिरून घ्यायची. भरल्या भाज्या बनवण्यासाठी ना देठाचा भाग न काढता अशाच भाजीमध्ये घाला. त्याची चव अगदी मस्त लागते. आता तुम्हाला जर यातल्या बिया काढून टाकायच्या तर काढून टाकू शकता. जर ठेवायचे असेल तर ठेवू शकता. जसं तुम्हाला तिखट कमी जास्त लागत असेल त्यानुसार तुम्ही हे करू शकता. त्यातल्या बियांचा भाग आपण हाताने निघेल तेवढा काढून घेतलेला आहे. तशी ही मिरची आपली तयार झालेली आहे. आता मिरच्याऐवजी तुम्ही वांगं असेल किंवा दोडकं असेल, तोंडली असेल, कोणत्याही भरल्या भाज्या अगदी सेम पद्धतीने करू शकता. आता या मिरच्यांसाठी ना एक मस्त भरला मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. आता हा मसाला तुम्ही एकदाच करून ठेवला की अगदी डीप फ्रीजमध्ये ना अगदी महिनाभर छान राहतो. कसा बनवायचा सुरुवात करूया. आता कुकरमध्येच आपण ही भरली मिरची तयार करणार आहोत. तर कुकरमध्येच मसाला करू म्हणजे खूप जास्त भांडीसुद्धा आपल्याला खराब करावी लागत नाही. सुरुवातीला कुकर गरम करून घेतला आणि त्यामध्ये फक्त 1-1.5 चमचा आपण साधं तेल घेतलं. हलकंसं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपण साधं जिरं घेतलं. जिरं घातल्यावर हलकंसं फुलू द्यायचं आहे. आता जिरं हलकंसं फुललं की यामध्ये ना आपण 1 चमचाभर ना पांढरे तीळ घेतलेले आहेत. तिळामध्ये कॅल्शियम खूप असतं आणि मसाल्यामध्ये सुद्धा याची चव अगदी छान येते. 5-6 लसणाच्या पाकळ्या आपण इथे किसून घेतलेल्या आहे. शक्यतो ताजं लसूण घालावं. आता हे सगळे जिन्नस अगदी मध्यम आचेवर फक्त 1-1.5 मिनिटं थोडासा रंग बदलेपर्यंत, छान सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्ये साधा घरातल्या चमचाने 2 चमचे आपण इथे बेसन पीठ घेतलं. चना डाळ, मूग डाळ जे घरामध्ये उपलब्ध असेल, जे तुम्हाला चालत असेल ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापरू शकता. गॅस अगदी मध्यम करायचं आहे. मध्यम आचेवर जसं हे तुम्ही छान परतत जाल तसं हे पीठ छान फुलायला सुरुवात होतं. यातला बऱ्यापैकी कच्चेपणा कमी झालेला आहे. असं झालं की यामध्ये ना एक साधारणतः पाव वाटी भरून किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे. तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पावडर वापरली तरी पण चालते. सेम कपने बरोबर अर्धा कप आपण इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा किंवा दाण्यांचा कूट घेतला आहे. ज्या मंडळींना शेंगदाणा चालत नसेल तर डाळव्याची पूड तुम्ही यामध्ये वापरू शकता. इथे आपण काही बेसिक मसाले घेतलेत, ज्यामध्ये 2 चमचे कोल्हापुरी घाटी मसाला, 1 चमचा धनेपूड किंवा धने जिरे पूड चालू शकतं. अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता हे सगळे मसाले अगदी मध्यम आचेवर 1.5 ते 2 मिनिटंच आपल्याला परतून घ्यायचं आहे. अजिबात लक्षात ठेवा, आपल्याला हे करपवायचं नाही, रंग खूप जास्त बदलायचं नाही. 1-2 मिनिटातच ना मध्यम आचेवर यातून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे. म्हणजे अजिबात हे करपलेलं नाही. अगदी मंद आचेवर आपण 2 मिनिटं छान खरपूस परतून घेतलं. आता या मसाल्यासाठी घातलेले सगळे जिन्नस मध्यम आचेवर तुम्ही जितके छान परताल तितका मसाला टिकायला मदत होते. तुम्ही जर वर्किंग असाल, बाहेरगावी कुठे राहत असाल किंवा तुम्ही बॅचलर असाल तर हा मसाला तुमच्यासाठी अगदी कारगर आहे. आणि या स्टेजला आपण गॅस बंद केला. अजिबात मिक्सर न लावता, कोणत्याही प्रकारची खटाटूप न करता, खूप जास्त भांडी न खराब करता असा हा तुमचा भरल्या भाज्यांचा मसाला तयार झालेला आहे. संपूर्ण झाला की गार करून ठेवायचा. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवत असाल तर 15 दिवस छान राहतो. जास्त दिवस स्टोअर करायचं असेल तर डीप फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हाही तुम्हाला वापरायचं असेल फक्त थोडंसं रूम टेम्परेचर करायचा आणि नंतर भाज्यांसाठी वापरू शकता. असा हा सुगंधित भरल्या भाज्यांचा मसाला तयार झालेला आहे. एका ताटामध्ये काढून घेऊन पंख्याखाली थोडं गार करून घेणार आहोत.
आपण इथे थोड्या प्रमाणात केलेला आहे, तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता. 350 ते 400 ग्राम भाज्या असतील तर त्याला हा मसाला अगदी व्यवस्थित पुरू शकतो. तुम्ही जास्त सुद्धा करून ठेवला तरी अगदी छान राहतो. असा हा सुटसुटीत, अजिबात तेलकट न दिसणारा खमंग भरल्या भाज्यांचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण या भरल्या मिरच्या ज्या चिरून घेतलेल्या होत्या त्यामध्ये हा मसाला वापरणार आहोत. फक्त काय करायचं आहे, जी कोणती भाजी घेत असाल स्वच्छ धुवायची, चिरायची, पुसून घ्यायची, नंतर हा मसाला भरून घ्यायचा. यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी कोथिंबीर वरून तुम्ही चिरून घालू शकता. आता बऱ्याच जणांना लसूण वगैरे चालत नाही, तर लसूण न घालता सुद्धा बाकी सेम सगळे जिन्नस घालून तुम्ही हा मसाला तयार करू शकता. श्रावण मासामध्ये कांदा लसूण विरहित स्वयंपाक केला जातो, मग त्यासाठी असा हा मसाला तुम्ही करून ठेवू शकता. फक्त जास्त बनवत असाल तर मसाला काढायचा, अगदी कोणत्याही भाज्यांना तुम्ही हा वापरायचा, पटकन कुकरमध्ये करायच्या किंवा कढई टोपामध्ये सुद्धा करू शकता. अगदी 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या तयार करू शकता. आता या भाज्यांमध्ये कोणकोणत्या भाज्या, तर भेंडी भरली असेल, दोडकं असेल, तोंडली असेल, वांगं असेल, बटाटा असेल भरलेला, अगदी कोणत्याही प्रकारच्या भरल्या भाज्या अगदी चविष्ट होतात. तर सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला आपण भरून घेतला. भाज्यांमध्ये मसाला भरत असताना अगदी छान दाबून काठोकाठ भरून घ्यायचं आहे, म्हणजे ना शिजताना जरी यातला मसाला बाहेर आला की बऱ्यापैकी मसाला आतमध्ये राहतो. अशा या मिरच्या आपण तयार करून घेतला. थोडासा मसाला उरला तो सुद्धा नंतर वापरणार आहोत. आता सेम कुकर आपण गरम करून घेतला. जी मंडळी बॅचलर आहे, ज्यांना मिरच्या शिजल्या की नाही ह्याचा अंदाज नसेल तर त्यांच्यासाठी ना कुकर अगदी बेस्ट आहे. कुकर थोडासा गरम झाला की पळीभर आपण तेल घेतलं, थोडंसं हिंग घातलं, म्हणजे अन्न पचायला मदत होते. हलकंसं हिंग फुललं की यामध्ये सगळ्या मिरच्या अशा छान आपण पसरून घेतल्या. तुम्ही कोणत्याही भाज्या करत असाल तर अगदी सेम पद्धतीने करायचं आहे. कढई टोपामध्ये सुद्धा बनवण्याची पद्धत सेमच आहे. जरी मसाल्यामध्ये आपण मीठ घातलं तरी वरून थोडंसं मीठ आपण बुरबुरलेलं आहे, म्हणजे अगदी 2 चिमूट, म्हणजे भाजी खाताना पानसट लागणार नाही. आता या फोडणीवरच मिरच्या साधारणतः 1-2-2.5 मिनिटं आपण मध्यम आचेवर छान परतून घेतलेल्या आहे. असं केलं की भाजीला चव अगदी छान येते आणि थोडासा स्मोकी फ्लेवर येतो. रंग तुम्ही इथे बघू शकता हलकासा बदलल्यासारखा दिसत असेल, थोडंसं याला चटचटल्यासारख्या मिरच्या दिसत असतील. सगळ्या घरात मसाल्यांचा आणि मिरच्यांचा असा छान सुगंध पसरला. सुगंधानेच नुसत्या खाव्याशा वाटतात. असं थोडंसं परतून घेतलं की वरून फक्त 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे. कुकरमध्ये करतोय म्हणून थोडंसं पाणी घालावं लागतं, कारण ना कितीही गॅस मध्यम केला तरी पटकन करपण्याची शक्यता असते. जर तुम्ही कढई टोपामध्ये करत असाल तर अजिबात पाणी घालावं लागत नाही. कुकरमध्ये करतोय म्हणून आपण घातलं, म्हणजे अगदी मऊसूत मिरची न करपता शिजून तयार होते. हलकीशी उकळी आली की झाकण लावायचं आहे आणि साधारणतः एक मध्यम आचेवर एकच शिट्टी घ्यायची. तसं बघायला गेलं तर मिरच्या आपण फोडणीमध्ये मस्त परतून घेतल्यावर थोडंसं शिजून तयार होतं, म्हणून आपण मध्यम आचेवरच फक्त एक शिट्टी घेणार आहोत. एक शिट्टी झालेली आहे. कुकर थोडासा कोमट झाला की आपण झाकण उघडून बघितलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपण यामध्ये 2-3 चमचे जे पाणी घातलेलं होतं यामध्ये सुकलेलं आहे, म्हणजे मिरच्या 2 ते 3 दिवस व्यवस्थित टिकून राहतात. आता याचा देठाचा भाग अगदी अलगद निघतोय, म्हणजे तुम्हाला किती शिजलंय की नाही, कच्चं आहे, कुकरमध्ये केल्यामुळे अगदी सोयीस्कर काम होतं. ते एका शिट्टीमध्ये अशी ही भरली मिरची आपली खाण्यासाठी तयार आहे. कढई टोपामध्ये पॅनमध्ये शिजवून घेत असाल तर साधारणतः मध्यम आचेवर एक 6 ते 7 मिनिटं लागू शकतात. एका बाजूने केलं की दुसऱ्या बाजूने उलटून आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचे. कुकरमध्ये केलं की एकदा शिट्टी घेतली की काम होतं. एक 3-4 चमचे आपला हा मसाला उरला होता सगळ्या शेवटी वरून घालायचा आहे, म्हणजे ना दिसायला ही भाजी अगदी छान दिसते. असा हा तुमचा भरल्या मिरचीचा प्रकार खाण्यासाठी तयार आहे. तसा हा मसाला कसा वाटला, भरल्या मिरच्या कशा वाटल्यात नक्की सांगा. अजिबात तुम्हाला ही मिरची कुठे तेलकट दिसत नसेल, खूप जास्त ओलसरसुद्धा दिसत नसेल. अगदी छान मऊसूत मस्त चवीची अशी ही भरली मिरची कुकरला फक्त एका शिट्टीमध्ये तयार झालेली आहे. मस्त गरमागरम चपाती असेल, भाकरी असेल किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावून खाण्यासाठी, मसाले भात असेल त्याबरोबर तोंडी लावून खाण्यासाठी तुम्ही करू शकता. थालीपीठ भाजणी असेल, तर पराठे असतील किंवा धपाटे वगैरे असेल तर त्याच्याबरोबर सुद्धा तोंडी लावण्यासाठी छान लागतं. नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. कुकिंग तिकीट मराठी चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.